विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या वर्षी 17च दिवस अभ्यास करून एक मुलगा 98.3 पर्यंत पोहोचला. ओके. बघा, माझ्या लास्ट मोमेंटला आलेली मुलं आहेत. कॉन्फिडन्स एकदम लो झाला होता. पण माझं काम काय, फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स देणं. ते झाल्यानंतर आपोआप स्कोर येणार आहे. आणि आता पण मी तुम्हाला सांगतो, काही तुमचा अभ्यास झाला नाही ना, काही इश्यू नाहीये. मी आहे ना, मी घेतो सगळं, तुमचं लक्षात घ्या. पण ना, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, नीट ऐका, प्लॅन काय ते समजून घ्या. मी इथं काय लिहितोय बघा, की सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. आहे, कोणता तरी एक लॉ आहे. बर, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असतो, लक्षात घ्या. ओके. बर, सगळ्यात महत्वाचं आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. सोल्युशन साठी पाय व्ही इक्वल्स टू, पण पाय हे प्रेशरच आहे. पाय हे प्रेशरच आहे. प्रेशरला व्हॉल्यूम चेंज न मल्टिप्लाय करा, वर्क डन मिळेल. ओके, वर्क डन मिळेल. फोर्सला एरियानं डिवाइड करा, प्रेशर मिळेल. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर फिजिक्स मध्ये पण आहे आणि केमिस्ट्री मध्ये पण आहे. मग इथं तुम्हाला प्रेशरचे सगळे कन्सेप्ट, त्याचे युनिट कन्व्हर्जन आलं पाहिजे की नाही, सांगा बघू. बर, मी तुम्हाला सांगतो कितीतरी फॉर्म्युले आहेत, जिथे मला एरिया ही टर्म सुद्धा लागते. मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय, बेसिक पासून अभ्यास करणं. स्टार्ट फ्रॉम झिरो म्हणतो ना मी. मी तुम्हाला सांगतो की मी इथं तुम्हाला सजेस्ट काय करतोय ते नीट लक्ष द्या. काय प्रॉब्लेम होतोय, की तुम्ही डायरेक्टली युट्यूबवर जर पीवायक्यू कंटेंट शोधत बसला आणि तुम्ही 1 to 1 तो हा ही न्यूमेरिकल मला समजलं, ही पीवायक्यू समजली, तर परीक्षेत फायदा होणार नाहीये. तुम्हाला बेसिक पासूनच गेलं पाहिजे. आणि म्हणून तर आपण ऍक्च्युली सांगतो सोमवारी, ओके, त्याच्यानंतर मंगळवार आणि त्याच्यानंतर बुधवारी रोज रात्री आपण 9:30 वाजल्यापासून 1 तासभर लाईव्ह सेशन घेतोय. मी तुम्हाला आनंदाने एक गोष्ट सांगतोय, की गेल्या लाईव्ह सेशनला 500 प्लस मुलं होती. एवढी मुलं एक्झाम काळात असतात आणि इनिशियली एवढी आहेत. याचा अर्थ तुमच्यात बदल झालेला आहे. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं याची काही काळजी करू नका. तुम्ही गेल्या वर्षी काही केलं नाही, तुम्ही आतापर्यंत काही अभ्यास केला तर काही इश्यू नाहीये. लाईव्ह सेशन अटेंड करा. बरं, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, आपल्याला प्लॅन काय करायचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं, की आपल्याला बोर्डची एक्झाम आणि सीईटी जर मॅनेज करायची असेल, परफेक्ट दोन्हीचा प्रॉपर अभ्यास करायचा असेल, तर ऍट एनी कॉस्ट फिजिक्स मधले न्यूमेरिकल्स केलेच पाहिजेत. बोर्डची पण तयार होईल आणि सीईटीची पण तयार होईल. आणि त्यासाठी आपली न्यूमेरिकल बॅच एक्स्ट्राऑर्डिनरी, प्रत्येक न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन आम्ही घेतलंय. न्यूमेरिकल बॅच मध्ये, फिनिक्स बॅच मध्ये एक टॉपिक फ्री ठेवलाय, बघा ते. बर, आणि त्याचबरोबर केमिस्ट्री मध्ये तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर ऑर्गॅनिक, होय, रिॲक्शन इथं मुलं कमी पडतायत. रिॲक्शन मध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे तुम्ही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॅथ्स. अरे, मॅथ्स मधले ना बाळांनो, पहिल्यांदा यांच्याकडे लक्ष द्या. सॉल्व प्रॉब्लेम. पुस्तकातले जे सोडवून दिलेले न्यूमेरिकल आहेत ना, हीच परीक्षेत जास्त वेळ आलेत. पण ऍज इट इज नाही, आन्सर ट्विस्ट करून असतं सीईटी मध्ये. म्हणजे बोर्ड मध्ये 10 स्टेप केल्या काय हरकत नाही, मिळाले मार्क. सीईटी मध्ये तसं नाहीये. ती फायनल स्टेपचं तो ऑप्शन आहे का, नसेल तर काय बदल केलाय हे बघावं लागतं. आपल्याला हे लक्षात घ्या, हे बघावंच लागतंय. म्हणजे तर मुद्दा काय, की मनातली भीती पहिल्यांदा काढून टाका, की माझा अभ्यास काही झालेला नाहीये, माझं 11वी बेसिक पक्क नाहीये, सगळं राहिलेलं आहे माझं. राहिलंय, राहू दे, राहू दे. आता मी गंमत सांगू का तुम्हाला मी, की हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझ्या मी ऑफलाईन बॅच मध्ये या आठवड्यात केटीजी आणि प्लस करंट इलेक्ट्रिसिटीची आमची टेस्ट आहे. केटीजी प्लस करंट इलेक्ट्रिसिटी. मग गंमत काय, आम्ही काय कुठल्या प्रश्नापासून सुरुवात केली माहितीये का, अॅमीटर आणि व्होल्टमीटर. हा डिफरन्स 3-4 वेळा रिपीट झाला रे. अॅमीटर करंट मेजर करतोय, व्होल्टमीटर पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करणार. अॅमीटर सेरीज मध्ये जोडतात, व्होल्टमीटर पॅरलल मध्ये जोडतात. अॅमीटरचा रेजिस्टन्स कमी असतो, व्होल्टमीटरचा जास्त असतो. पण सगळ्यात महत्वाचं न्यूमेरिकल, न्यूमेरिकल पाहिजे ना. आता हा गॅलॉनमीटर आहे, ओके. या गॅलॉनोमीटर बरोबर जर मी स्मॉल व्हॅल्यू शंट रेझिस्टन्स पॅरलल मध्ये जोडला, झाला की अॅमीटर. अरे झाला की अॅमीटर. बर, हा येणारा करंट कोण आहे, आय. हा इकडे जाणारा करंट कोण आहे, आय जी. इकडे जाणारा कोण आहे, आय एस. आणि हे कोण आहे, जंक्शन. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल्स टू 0. झाला. किर्चॉफ्स करंट लॉ पण इथं होतोय. इथं करंट लॉ यूज करायचा आहे मला. मग मला सांगा, की जर मला आय एस मध्ये मी आय जी केलं, तर दॅट इक्वल्स टू टोटल करंट येणार ना.
तर आलेला करंट आणि गेलेला करंट इक्वल असतात. मग हे प्लस इकडे मायनस करा आणि आय एस ची व्हॅल्यू मला मिळाली आय मायनस आय जी. सांगतो ही सेरीज अरेंजमेंट आहे का पॅरलल आहे? पॅरलल आहे. व्होल्टेज सेम असतं म्हणजे व्होल्टेज अक्रॉस गॅलॉनमीटर, व्होल्टेज अक्रॉस शंट सेम येणार. आणि ओहम्स लॉ व्ही इक्वल्स टू आय आर. मग ह्यातनं जाणारा करंट आय जी, त्याचा रेजिस्टन्स जी आहे. ह्यातनं जाणारा करंट आय एस, त्याचा रेजिस्टन्स एस आहे. तुम्हाला एस फाइंड आउट करायचा, इंटूचं अपॉन करा. मग आय जी ला आय एस न डिवाइड करा, आय एस न त्याला जी न मल्टिप्लाय करा, झाला की शंट. तुम्हाला माहितीये का रे बाळांनो की व्हीएसए नावाचा सेक्शन असतो बोर्डच्या एक्झाम मध्ये 8 मार्काला. त्यात विचारलंय व्हॉट इज शंट. सांगा उत्तर आता. व्हॉट इज शंट? उत्तर तुमच्या समोर आहे. व्हॉट इज शंट? सांगू उत्तर. तुम्हाला हे एवढं इंग्लिश जमलं पाहिजे. अ स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टर विच इज कनेक्टेड अक्रॉस म्हणा किंवा पॅरलल म्हणा विथ अ कॉइल ऑफ गॅलॉनमीटर सो दॅट इट कॅन बी कन्वर्टेड इनटू एमीटर इज नोन एज शंट. म्हणजे शंट कोण आहे? स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टर आहे. तो एमीटरच्या तो गॅलॉनमीटर बरोबर पॅरल मध्ये जोडल्यामुळे गॅलॉनमीटर कशात कन्वर्ट होतोय? एमीटर. म्हणजे बघा ऑलरेडी हा रेजिस्टन्स लो व्हॅल्यू आहे. पॅरल मध्ये रेजिस्टन्स अजून कमी होतो म्हणून तर एमीटरचा रेजिस्टन्स कमी आहे म्हणून त्याला सिरीज मध्ये आपण जोडू शकतो. याच्या उलट व्होल्टमीटरचा आहे पण ह्याचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत ना. मी तुम्हाला सांगतो याच्यात तुम्हाला काय करायचं. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ युट्यूबवर आहे. कुठं आहे प्रत्येक वेळेस मला तुम्हाला सांगावं लागतं. मी तुम्हाला सांगतो एक 10 व्हिडिओ आहेत. मी डिटेलमध्ये लॉ घेतलेत विथ न्यूमेरिकल. चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर तुम्हाला बेस्ट कंटेंट नेहमी मिळत आलेला आहे आणि नेहमीच मिळणार, लक्षात घ्या. ओके, प्लेलिस्ट मध्ये गेलो आपण. प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर किंवा कोर्सेस मध्ये जाऊया. ओके, कोर्सेस मध्ये मला लॉज बघायचे 10 व्हिडिओ आहेत. 10 व्हिडिओ आहेत आणि या 10 व्हिडिओमध्ये भरपूर लॉ कव्हर केलेले आहेत मी. पण तुम्हाला पहिल्यांदा कोणता लॉ हवाय मी तुम्हाला सांगतो करायचा आहे. लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. लॅप्लास लॉ आहे. स्टीफन बोल्ट्झमन लॉ विथ न्यूमेरिकल केटीजी मधला. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ विथ न्यूमेरिकल आहे. स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पास्कल्स लॉ, क्रिचॉफ्स लॉ आहे की. ओके. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये पण आहे. जर्मत लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असणार, लक्षात घ्या नक्कीच. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. हे 3, 4, 5, 6, ओके, 7, 8, 9, 10, 11, 12 लॉ आहेत, लक्षात घ्या. 12 लॉ आहेत. वन पेज स्ट्रॅटेजी. सगळ्याच गोष्टी मी इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मग युट्यूब चॅनलवरती कोर्सेस मध्ये जावा, प्लेलिस्ट मध्ये जावा, तुम्हाला हे व्हिडिओ दिसतील. पण हा व्हिडिओ मी बनवतोय ना, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की तुम्हाला अटेंड करायचे आहेत लाईव्ह सेशन. बर. तुमचं टार्गेट असणार आहे 100% आहे. तुम्ही माझ्याबरोबर बेसिक कव्हर झालं की मग तुम्ही स्वयं फिजिक्स या आपल्याच चॅनलवरती स्वयं वाय, ठीक आहे. हे आपलं बेस्ट चॅनल आहे फिजिक्सचं, लक्षात घ्या. आणि याच्यावरती लाईव्ह लेक्चर असतात संध्याकाळी 6 वाजता. बरीचशी मुलं 6च लेक्चर पॉसिबल होत नाहीत पण परत बघतात. म्हणजे माझ्या इथेच काय होतं की 5-5:30 ला क्लास सुटतो, लगेच 6ला होत नाही. पण नंतर झोपायच्या आत ते लेक्चर कंप्लीट करतातच मुलं. पण शक्यतो लाईव्ह जमलं तर अटेंड करा. नंतर 7:30चं टायमिंग जरा परफेक्ट असल्यामुळं इथं आम्हाला मॅथ्सच्या लेक्चरला इक्वेशन एक्स आहे आपल्या चॅनलवरती. मॅथ्सच्या लेक्चरला मात्र बऱ्यापैकी तुमचा रिस्पॉन्स मिळतोय. आणि त्याच्यानंतर 9:30 वाजता, पण आठवड्यातून 3 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार, मी तुमचं केमिस्ट्री परफेक्ट करून घेणार आहे. मग युट्यूबवरच तुम्हाला सगळा कंटेंट मिळतोय. केमिस्ट्री मी प्रोव्हाइड करतोय. मॅथ्सला चव्हाण सर आहेत, शैलेश चव्हाण सर आहेत, त्याच्यानंतर जोशी सर आहेत की जे तुम्हाला फिजिक्स प्रोव्हाइड करतायत. मग तुम्ही हे तिन्ही चॅनल सबस्क्राईब करा. आणि लास्टला सांगतो, सध्या एक ऍस्पायर आपलं चॅनल आहे, प्रदीप सर काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतात सर, लक्षात घ्या. तेही आपलं चॅनल आहे, तुम्ही त्याला सबस्क्राईब नक्की करा. मग मी आज वाट बघतोय तुमची. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस संध्याकाळी 9:30 वाजता जॉईन व्हा. करूया अभ्यास. ऑल द बेस्ट.